नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला दाखवणार आहे गुजराती कढी। त्यासाठी बघा, ही 1 लिटर मी ताक घेतलेलं आहे। ताकाच्या जागी तुम्ही दही पण घेऊ शकता। दही जर घेतलं की नाही तर पहिलं खालीच आपण काय करायचं, पाणी टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर अशा पद्धतीने बघा हे ताक आहे, एवढं पातळ आहे बघा। जेव्हा आपण ह्याच्यामध्ये बेसन पीठ टाकू ना तर हे घट्ट होतं, मग त्याच्या हिशोबामध्ये परत थोडंसं पाणी टाकायचं। आणि हे जे ताक घेतलेलं आहे ना, हे आंबटवालं ताक आहे आणि ही 1 लिटर आहे। त्यासाठी बघा हे 2 चमचे मी बेसन पीठ घेतलेलं आहे। आता ह्याला काय करणार आहे, मी खालीच मिक्स करणार आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हे मिक्सरला सुद्धा करू शकता, की जेणेकरून ह्याच्या गाठी वगैरे होऊ नयेत। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे, एक पण ह्याच्यामध्ये गाठ राहिलेली नाही आहे। तुम्हाला दाखवते, पहिलं बिलकुल गाठ नाही राहिली पाहिजे, अशा पद्धतीत झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये साहित्य टाकून घेऊया। तर ह्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि आलं मी कुटून घेतलेलं आहे। तर हिरव्या मिरच्या 2 घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे। 1 लिटरसाठी साहित्य आहे। ह्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि 2 चमचे मी साखर घेतलेली आहे। साखरच्या जागी तुम्ही गूळ पण वापरू शकता, ह्या चमच्याच्या मापान 1 लिटरसाठी। आता हे चांगलं आपण पहिलं मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण याला गॅसवर ठेवून घेऊया। गॅसवर मी टोप ठेवून घेतलेला आहे। गॅस आहे मीडियम आणि आपल्याला हे एकसारखं हलवत राहायचे, जेणेकरून ही उकळलं पाहिजे। मस्त असे बघा उकळलेली आहे, एकसारखे हलवत राहायचे। म्हणजे कधी पण अशी कढी जर एकसारखे असे हलवली की नाही आणि ताकामध्ये दह्यामध्ये बेसन नीट मिक्स झालं की नाही, की मग कधीच फुटत नाही। बघा किती मस्त असं हे तर आपलं ताक होतं। मग जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही मिक्सरला पण एकदा फिरवू शकता। मग जर त्यात बेसन पीठ टाकले, जर तुम्हाला तसं जर हलवायला जमलं नाही, त्यात गाठी होतील, तर मग तुम्ही एकदा मिक्सरला फिरवून जरी घेतलं तरी पण चालू शकतात। ह्याला मी खाली उतरून घेते, कारण हे चांगलं शिजलेलं आहे। बघा मस्त असं मीडियम गॅसवर मी उकळून घेतलेलं आहे। असं मस्त असं उकळून द्यायचं चांगलं। बघा किती उकळलेलं आहे, पण हलवत राहायचं, लक्षात ठेवायचं, असं हलवत राहायचं सारखं आणि चांगलं उकळून घ्यायचं। हे मी खाली उतरून घेते, आपण तडका मारूया। कढई गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये आपण तूप टाकून घेऊया। तूप टाकायचं आपल्याला 2 चमचे, थोडंसं आवडीप्रमाणे थोडेसे कमी जास्त जरी केलं तरी पण चालू शकते। आणि गरम होऊन देऊया। तूप बघा चांगलं गरम झालेलं आहे, गॅस आहे मीडियम। ह्या टाकायचं छोटा अर्धा चमचा मोहरी चांगली फुटली की अर्धा चमचा टाकायचं जिरं। त्यात टाकायचे बघा 2 ते 3 चमच चिमूट मेथी दाणे टाकलेले आहेत, 1 दालचिनीचा तुकडा, अर्धा स्टार फुलं थोडंसं कमी आहेत, 3 लवंगा आणि 3 मिरी घेतलेल्या आहेत। त्यात टाकायचे आपल्याला कढीपत्ता, त्यात टाकायचे आपल्याला बघा 2 सुकलेल्या मिरच्या। हलवून घेऊया आणि त्यात आपली ही उकळलेली असं तडका बसला पाहिजे बघा मस्त। आणि ह्याच्यामध्ये आपण झाकण ठेवूया, गॅस बारीक केलेला आहे। झाकणात आपण काढूया, बघा मस्त असा तडका बसला होता। मिक्स करून घेऊया। आता आपण टाकूया ह्याच्यामध्ये कोथिंबीर आणि ही पहिली हलकीशी ना उकळून देऊया। छान असं उकळलेलं आहे बघा, असं उकळून घ्यायचं चांगलं। तर बघा नाही फुटली नाही वगैरे काहीच नाही आहे। आता ह्याच्यामध्ये ना मी परत थोडीसं तुपाची फोडणी देणार आहे। तडका पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये बघा 1 चमचाभर मी तूप घेतलेलं आहे। त्यात टाकायचं आपण हिंग पावडर आणि त्याच्यात तिखटवाल्या मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत। आता हे आपण ओतून घेऊया आणि झाकण लावून घेऊया। आपण जे हिंग्याचा जे तडका दिला होता ना, त्याच्यानंतर बघा मी झाकण लावून ठेवलं होतं, मस्त असा बसलेला आहे। तुम्ही जेव्हा जिरं मोहरी टाकताना तसं जरी टाकलं तरी चालेल। जरा मला थोडंसं तिखट जास्त पाहिजे होतं खायला, म्हणजे छान लागतं, तर त्यासाठी मी वरून मिरच्या तिखटवाल्या टाकलेल्या आहेत। जी पहिल्या टाकल्या होत्या ना आपण ताकामध्ये हलवलेलं आलं आणि मिरची, ती कमी तिखटवाली होते। तर अशा पद्धतीनं बघा मस्त अशी लागते, तुम्ही खिचडीवर खाऊ शकता, असं प्यायला तर इतकी छान लागते ना, चवदार अशी होते। करून बघा अशा पद्धतीनं, मस्त अशी लागते, चवीला 1 नंबर लागते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।